ओके, नमस्कार। सर साइड में भी थोड़ा देखिएगा क्योंकि इधर से हाँ बिल्कुल बिल्कुल, कोई चिंता नहीं। सेंटर हाँ बिल्कुल। मतलब दोनों सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र ही जी मोहीम आपण हाती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जे पावलं उचलत आहोत, त्या पावलाचा पुढचा टप्पा आज आपण कार्यान्वित करत आहोत. म्हणजे तो कार्यान्वित होता, पण त्याला वेगळ्या पद्धतीने आपण कार्यान्वित करत आहोत. गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपण HRE ऑर्डर काढली, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीच्या बाबतीतली ऑर्डर काढली आणि त्याबद्दलचं इम्प्लिमेंटेशन अक्रॉस महाराष्ट्र चालू आहे. त्याच्यावरती कारवाई होते आहे. आता त्याच्या पुढचं आपल्या अन्नामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो असतो दूध, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. त्या बाबतीत मी स्टार्टिंगला आल्यानंतर महाराष्ट्रातले जे दूध उत्पादक आहेत, मिल्क प्रॉडक्टवाले जे आहेत, ते प्रोड्युसर्स आहेत, यांची एक मीटिंग याच ठिकाणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपली परिस्थिती काय आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. कोणते रेग्युलेशन्स, रूल्स, स्टँडर्ड्स त्यांनी पाळायचेत, कशा पद्धतीनं पाळायचेत याबद्दलही त्यांना प्रेझेंटेशन करून जवळजवळ 1 तास त्याच्यामध्ये चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर बऱ्याच अंशी काही ज्या मोठ्या इस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेणं, त्यांचे जे व्हेंडर्स आहेत त्यांचं प्रशिक्षण घेणं, यांचंही काम चालू केलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं जाऊन आपल्याला थांबता येणार नाही. आपल्याला सर्वंकष जी इकोसिस्टम आहे, दूध प्रक्रियेमधली पूर्णपणे इकोसिस्टम, अगदी प्रोड्युसरपासून म्हणजे फ्रॉम फार्म टू प्लेट, म्हणजे कंझ्युमरच्या ताटात जाईपर्यंत फार्म टू प्लेट ह्या कन्सेप्टवरती आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि त्या साखळीमधले सर्वजण जे आहेत त्यांनी हे जे स्टँडर्ड्स आहेत ते पाळणं, ते इम्प्लिमेंट करणं आणि त्या अनुषंगाने त्या मानांकनानुसार तो प्रॉडक्ट तयार करणं, स्टोअर करणं, ट्रान्सपोर्ट करणं, प्रोसेस करणं आणि विकणं, या सर्व गोष्टीवरती काम करावं लागणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण दुधातील भेसळ, कृत्रिम दूध आणि गंभीर अन्न सुरक्षा उल्लंघन जे आहेत दुधाच्या बाबतीत त्याच्याबद्दलच्या कॉम्प्रहेन्सिव्ह कंप्लायन्स ऑर्डर इश्यू केलेल्या आहेत. जसं हॉटेल, रेस्टॉरंट, इटरीच्या बाबतीत केल्या होत्या, तसं मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स याच्या बाबतीतले जे स्टँडर्ड्स आहेत, जे रेग्युलेशन्स आहेत, ते रेग्युलेशन्स सर्व साखळीमधले दूध उत्पादकापासून कंझ्युमरपर्यंत, फार्मपासून प्लेटपर्यंत हा जो कन्सेप्ट आहे इकोसिस्टमचा, त्या सर्व स्टेक होल्डर्समध्ये या पद्धतीने कॉम्प्रहेन्सिव्ह गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आपण इश्यू केलेल्या आहेत. त्या कंप्लायन्स गाईडलाईन आहेत. त्या कुणाला बंदी घालण्यासाठी नाही आहे, तर त्या कंप्लाय करण्यासाठी आहेत. त्या करण्यासाठी आपण हे आजचे आदेश जे आहेत ते आपण इम्प्लिमेंट केलेले आहेत. हे आदेश इश्यू करण्यापाठीमागं जे आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे दूध उत्पादकांना म्हणजे अगदी कलेक्शन सेंटरपासून, बल्क मिल्क कूलरपासून ते कोल्ड चेन मेंटेनपर्यंत, ते प्रोसेसरपर्यंत, पॅकर्सपासून, ट्रान्सपोर्टरपासून सेलर्सपर्यंत यांना कोणते मानकाला नियम लागू आहेत. तर पहिला आता आहे ऑफकोर्स आपले जे रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सिंगचे ते रूल 2011चे लागू आहेत. त्याचबरोबर अन्न उत्पादन मानके व अन्न संयोजके ज्याला म्हणतो तो पण स्टँडर्ड्स आणि रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर दूषके, विषय व अवशेष हे जे आहेत 2011चे ते पण स्टँडर्ड्स लागू आहेत. विक्रीवरील प्रतिबंध व निर्बंध जे आहेत प्रोहिबिटेड आयटम्सच्या बाबतीत ते रेग्युलेशन्स ते पण लागू आहेत. लेबलिंग आणि प्रदर्शन हे जे आहेत हे पण लागू आहेत. अन्न सुरक्षा मानके पॅकेजिंग विनियमन जे आहे 2018 ते पण लागू आहेत. त्याचबरोबर अन्नाचे सदृढीकरण ज्याला फॉर्टिफिकेशन जे म्हणतो हे पण रूल याच्यामध्ये लागू 2018चे. आणि जाहिरात आणि दावे हे पण रूल्स अँड रेग्युलेशन लागू आहेत. म्हणजे 8 प्रकारचे रेग्युलेशन्स फसाई ऍक्ट 2006च्या अंतर्गत जे आहेत आणि 2011चे रूल्स प्लस हे 8 प्रकारचे मिनिमम रेग्युलेशन्स हे प्रत्येक जणाला लागू आहेत. याचं पालन होणं अपेक्षित आहे. आता हे पालन करण्याच्या दृष्टिकोनातून हे कुणाकुणाला लागू आहे हा प्रश्न आपल्या समोर आलेला असेल. तो सर्वात पहिला जो आहे दूध संकलन केंद्र, कलेक्शन सेंटर जे असतात ते किंवा बल्क मिल्क कूलर्स यांना लागू आहेत. दुसरं आहे दूध शीतकरण सेंटर्स जे केंद्र आहेत, कूलिंग सेंटर ज्याला म्हणतो तिथं आहेत.
दुग्ध प्रक्रिया युनिट्स व उत्पादक ज्याच्यामध्ये पाश्चरायझेशन आपण करतो, प्रमाणीकरण करतो म्हणजे स्टँडर्डायझेशन, होमोजेनायझेशन जे करतो, निर्जंतुकीकरण करतो आणि त्याचबरोबर UHT प्रकल्प ज्याला म्हणतात म्हणजे अल्ट्रा हाय ट्रीटमेंटवाले जे प्लांट असतात त्यांना सुद्धा हे मानक रेग्युलेशन्स रूल्स लागू आहेत. त्याचबरोबर पॅकर्स आणि फिलिंग स्टेशन्स म्हणजे बऱ्याच वेळेस आपण बंद बॉटल्स तयार करतो किंवा पॅकेट तयार करतो ते पॅकर्स आणि फिलर्स यांना पण हे लागू आहेत. वितरक, वाहतूकदार आणि घाऊक विक्रेते यांना पण हे नियम लागू आहेत. किरकोळ विक्रेते, दूध बूथ्स, दूध विक्रेते व सुटे दूध विक्रेते यांना पण लागू आहेत. स्वयंचलित व बल्क दूध विक्री चालक यांना पाहिलं आहेत. ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन याच्यामध्ये असतात त्यांना. दूध व दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादक म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्सवाले जसे की त्याचबरोबर पॅकिंग करणारे ह्या दुधाच्या प्रॉडक्टच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीत पॅकिंग करणारे विक्रेते व यामध्ये पनीर असेल, छना असेल, खवा असेल, तूप असेल, लोणी असेल, क्रीम, दही, चीज, आईस्क्रीम, दूध पावडर, कंडेन्स्ड मिल्क, फ्लेवर्ड मिल्क व इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ याचे उत्पादक यांना पण हे सर्व नियम लागू आहेत. या सर्वांनी या नियमांचं तंतोतंत पालन करायचं ज्याच्या माध्यमातून हे परिपूर्ण दूध सेफ मिल्क हे कंझ्युमरच्या प्लेटपर्यंत घरापर्यंत जाईल. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्टरेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन असणार नाही, कोणत्याही प्रकारचं सबस्टँडर्ड मिल्क ते असणार नाही. म्हणजेच सेफ असेल, अनसेफ किंवा सबस्टँडर्ड किंवा मिसब्रँडेड अशा प्रकारचं मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट्स हे कंझ्युमरपर्यंत आपल्याला देता येणार नाही, विकता येणार नाही किंवा प्रक्रिया करता येणार नाही. यासाठी हे नियम लागू आहेत. आता थोडक्यात कारण डिटेल ऑर्डर आहे, प्रेस नोट पण डिटेल देतोय मी, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो कारण हे जर डिटेल सांगायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात वेळ लागेल. ते आपण प्रेस नोटमध्ये निश्चितच वाचाल हे मला अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे त्याची पब्लिसिटी कराल हे मला अपेक्षित आहे. पण थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये जसं अप्लिकेबिलिटी सांगितली त्याचप्रमाणे याच्या बाबतीत कर्तव्य व जबाबदाऱ्या ज्या आहेत या FBO ज्या फूड बिझनेस ऑपरेटर ह्या सेक्टरमध्ये जे काम करतात त्याच्यामध्ये त्याचे हाताळणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ हाताळणारे, प्रक्रिया करणे, साठवणे, वितरण करणे, विक्री करणे अशा सर्व आस्थापनामध्ये याच्यामध्ये हे इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. तिथल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छता ह्या महत्वाच्या आहेत. जे युनिट आहे जसं हॉटेलच्या बाबतीत मी सांगितलं होतं तसं या बाबतीत पण आहे. ही आस्थापना जी असतात ह्या पूर्णपणे दूषितीकरणाचे संभाव्य स्त्रोतस्थान म्हणजे ज्याला पोल्युशनची शक्यता जी असते त्याच्यापासून दूर असणं अपेक्षित आहे. धूळ, सांडपाणी आणि कीटक यांपासून पूर्णपणे दूर असणं आणि प्रोटेक्ट असणं गरजेचं आहे. दूध स्वीकारणे दॅट इज रिसेप्शन करणे, शीतकरण करणे, कोल्ड करणे, प्रक्रिया प्रोसेसिंग करणे, पॅकिंग, साठवणूक करणे यासाठीचं स्पष्टपणे त्याचे एरिया दाखवला पाहिजे. एखादी डेअरी आहे किंवा प्रोसेसिंग प्लांट आहे या ठिकाणी असे वेगवेगळे एरिया आहेत ते डिमार्केट केले पाहिजेत, लेबल केले पाहिजे आणि त्या ठिकाणी तेच काम करता आलं पाहिजे. जसं हॉटेलच्या बाबतीत मी बोललो होतो की किचनमध्ये रिसेप्शनचा वेगळा पाहिजे, सिग्रिगेशनचा वेगळा पाहिजे, व्हेजचा पाहिजे, तसंच या बाबतीत सुद्धा जे दूध स्वीकारलं जातं तो वेगळा डिमार्केटेड एरिया पाहिजे, तिथले स्टँडर्ड्स वेगळे ते त्याप्रमाणे पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत. शीतकरण करण्याच्या बाबतीतल्या काय आहेत तिथं केले पाहिजेत. प्रोसेसिंग करण्याच्या बाबतीत आहे त्या ठिकाणचा वेगळा एरिया पाहिजे. पॅकिंग आणि साठवणूक ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परस्पर दूषितीकरण किंवा क्रॉस कंटॅमिनेशन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची कारण हे क्रिटिकल पॉईंट असतात. त्याला HACCP असं म्हणतो, हॅझर्ड अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स असं म्हणतात. हे हॅझर्ड अनालिसिस त्यांनी ठेवणं त्याच्यावरती डिटेल मी थोड्या वेळात बोलच मी तसं अपडेशन करणं ते फसाईच्या स्टँडर्ड प्रमाणे आहे ते कंप्लाय करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं. म्हणजे एका क्रिटिकल पॉइंटला जर ते सबस्टँडर्ड आलं किंवा ॲज पर स्टँडर्ड आलं नाही तर तिथंच ते रिजेक्ट झाला पाहिजे. पुढं ते गुड्स ते दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जो आहे पुढे जाता कामा नये तो डिस्कार्ड तिथंच झाला पाहिजे. त्याच्यामुळे तर क्रिटिकल पॉईंट्स म्हणतात. त्याच्यामुळे क्रिटिकल कंट्रोल पॉईंट असं नाव दिलेलं आहे. क्रिटिकल तिथं बघायचं ते स्टँडर्डला असेल तर तो पुढे प्रोसेस होईल, अन्यथा तिथंच तो रिजेक्ट होईल. ही प्रोसेस इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ही जर इम्प्लिमेंट केलं तर खूप मोठ्या प्रमाणात क्वालिटेटिव्ह फरक पडू शकतो. ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे.
हा झाला पहिला मुद्दा. मी जे पायाभूत सुविधेच्या बाबतीत बोलतोय, स्वच्छतेच्या बाबतीत बोलतोय. दुसरा मुद्दा जो आहे, दुधाच्या संपर्कात येणारे सर्व पृष्ठभाग, भांडी, जे तुमचा सरफेस एरिया जिथे जिथे असेल तिथे, भांडी, युटेन्सिल ज्याला म्हणतो, पाईपलाईन, टाक्या व उपकरणे ही फूड ग्रेड लेवलच्या पाहिजे. अन्न श्रेणीतील म्हणजे जरा फूड ग्रेड जे सामान असतं ते वापरणं गरजेचं आहे. स्टेनलेस स्टील, फूड ग्रेड स्टेनलेस स्टील हेच प्रॉडक्ट वापरणं अपेक्षित गरज आहे, किंवा इतर मान्यता प्राप्त विषमुक्त गंजरोधक पदार्थांची असावीत हे मॅन्डेट आहे. बऱ्याच वेळेस आपण बघतो की स्टेनलेस स्टील नसतं किंवा फूड ग्रेड नसतं, तर ते चालणार नाही. त्याचबरोबर ती तात्काळ किंवा चांगल्या पद्धतीने इमिजिएटली स्वच्छ करता आली पाहिजे, ज्याला आपण CIP म्हणतो, क्लिनिंग प्लेस, ते पटकन करता आलं पाहिजे, त्या दृष्टीचीही पाहिजे. तिसरा महत्वाचा जो मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतला, तो परवानाधारक जो आहे ते कीटक नियंत्रण, पेस्ट कंट्रोल जे आहे त्या बाबतीत त्यांचं संस्थेबरोबर टायअप पाहिजे, ज्या रजिस्टर्ड आहे त्यांच्याकडून ते पेस्ट कंट्रोल रेग्युलर बेसिस तो घेणं अपेक्षित आहे. तो वैध करार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा उंदीर, कीटक व माशांचा प्रादुर्भाव याच्याबद्दल शून्य सहनशीलता किंवा 0 टॉलरन्स पॉलिसी आहे, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. गेल्या वेळेस मी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इटरीच्या बाबतीत मी हे एक सांगितलं होतं की पेस्ट कंट्रोल व्यवस्थित पाहिजे. माझ्या असं काही निदर्शनास येत आहे की बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये सुधारणा डेफिनेटली केलेली आहे, परंतु काही ठिकाणी फक्त ते सर्टिफिकेट दाखवलेलं गेलेलं आहे की आम्ही करून घेतलेलं आहे म्हणून, पण ते केलं जात नाही. यांच्यावरती आम्ही फक्त सस्पेन्शनशीच नव्हे तर रजिस्ट्रेशन कॅन्सलची कारवाई करून त्याच्यावर प्रॉसिक्युशन पण करणार आहोत. तर हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की फसवण्यासाठी करू नका, हे कंप्लायन्ससाठी आहे, हे थ्रेटन करण्यासाठी नाही, कारण याचा पूर्णपणे इम्पॅक्ट हा आपल्या नागरिकावरती, प्रत्येकावरती होतो, कारण ते फूड कंझ्युम केलं जातं आणि त्याचे परिणाम होतात. दुसरा जो मुद्दा मी सांगितला तो दूध स्वीकारणे, खरेदी, साठवणूक व शीतसाखळी हा एक क्रिटिकल पॉईंट आहे. याच्यामध्ये जे दूध घेतो आपण ते सर्व दूध व कच्चा माल जो आहे हे फक्त रजिस्टर्ड व्हेंडर्सकडूनच घेणं अपेक्षित आहे, कारण आपल्याला ट्रेस करणं गरजेचं आहे, मॅन्डेट आहे. रजिस्टर्ड व्हेंडर्स त्यांच्याकडे असणं, त्यांचं रेकॉर्ड असणं, दररोज किती घेतलं त्याचं रेकॉर्ड असणं, त्याच्यामध्ये रिजेक्टेड जर काही दूध असेल तर त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणं, त्याचं रजिस्टर मेंटेन करणं, ते सबमिट करणं, हे सर्व जे कलेक्शन सेंटर्स आहेत, जे युनिट आहेत त्यांना मॅन्डेटरी आहे. हे खरेदी व संकलनाबाबतच्या नोंदी कमीत कमी 6 महिने हे त्यांनी प्रिझर्व्ह करायच्या. 6 महिन्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा ऑथॉरिटीने ते रेकॉर्ड जर मागितलं तर त्यांनी सबमिट करणं मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक खेप, ज्याला ट्रिप म्हणतो, टँकरच्या माध्यमातून असेल किंवा इतर असेल, ती स्वीकृतपूर्वी चाचणी करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे टँकर येतो त्यावेळेस ऍक्सेप्ट करण्याच्या अगोदर त्याच्या ज्या मॅन्डेटरी टेस्ट आहेत त्या कंपल्सरी आहेत. त्या टेस्टमध्ये ते स्टँडर्ड प्रमाणे जर असेल तरच ते ऍक्सेप्ट करायचे, अन्यथा रिजेक्ट करायचं. आणि रिजेक्ट केलेला जो गुड्स आहे किंवा जे व्हेकल आहे त्याच्या बाबतीतचे इन्फॉर्मेशन बाकी सर्वांना पण द्यायची. अन्यथा काय होतं की एका ठिकाणी रिजेक्ट केला जातो, तेच टँकर दुसरीकडे जातं, तिथं ऍक्सेप्ट केलं जातो, ते चालणार नाही. बैठकीमध्येही मी सांगितलं होतं, आता मी परत रिपीट करतोय की अशा प्रकारचं एका ठिकाणी जर गुड्स रिजेक्ट केलं आणि ते कारण द्यावं लागतं की तुम्ही ह्या कारणासाठी आम्ही रिजेक्ट करतोय, तर दॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेड एनिवेअर. आणि असं जर झालं तर जो घेणारा आणि विकणारा दोघांना आम्ही जबाबदार पकडून त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. ते करताना कोणत्या प्रकार, ज्यावेळी रिसेप्शन करतो तर आपण काय बघितलं पाहिजे, कोणत्या प्रकारच्या टेस्ट आपण जे म्हणतो, साध्या असे टेस्ट असतात पण इम्पॉर्टंट आहेत, क्रिटिकल आहेत, जरा ऑर्गॅनोलेप्टिक तपासणी म्हणतात. आता ऑर्गॅनोलेप्टिक म्हणजे काय, आपल्याला आपल्या डोळ्याने दिसतं, नाकाने वास येतो, ह्या ज्या गोष्टी बघायच्यात, कलर असेल, ह्या गोष्टी त्याला ऑर्गॅनिक आपल्या ऑर्गन्सनी, पंचेंद्रिय म्हणतो आपले जे आहेत त्याच्या माध्यमातून पहिली टेस्ट असते, ते आपण बघायची असते. त्याचबरोबर तापमान, टेम्परेचर आहे ते बघायचं असतं. दूध स्निग्धांश म्हणजे फॅट जे आहे त्याच्यामधलं ते टेस्ट करायचे असते. त्याचबरोबर सॉलिड नॉट फॅट्स याची काय परिस्थिती बघायची असते. क्लॉटॉन बॉइलिंग किंवा अल्कोहोल टेस्ट ज्याला म्हणतो ती करायची असते. ही सर्व गोष्टी जर केल्या तर बेसिकली ते स्टँडर्ड प्रमाणे आहे किंवा सबस्टँडर्ड आहे किंवा अनसेफ आहे आपल्याला कळतं, आणि त्याच्यानंतरच ते दूध ऍक्सेप्ट करायचं आणि मग पुढे जाऊ द्यायचं. ते जर त्या टेस्टमध्ये सबस्टँडर्ड येत असेल तर ते रिजेक्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना सांगून ते रिजेक्ट ऍक्च्युअली डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, कोणत्याही दुसऱ्या चेनकडे जाता कामा नये. दुसरी महत्वाची जबाबदारी शीत साखळी, ही खूप क्रिटिकल आहे. कोल्ड चेन ज्याला म्हणतो, कोल्ड चेन मेंटेन करणं हे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड, कॉम्प्रोमाइज आपण मान्य करणार नाही. कच्चं दूध जे असतं शक्यतोवर
लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कोणत्याही परिस्थितीत 2 तासाच्या आत कोल्ड चेनमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही दूध काढल्यानंतर 2 तासापर्यंत ते व्यवस्थितपणे त्याला कोणत्याही प्रकारचं बॅक्टेरियल किंवा हे ग्रोथ होत नाही. ते जर व्यवस्थित आपण सॅनिटरी कंडिशनमध्ये व्यवस्थित ठेवलं, प्रिझर्व केलं तर. पण 2 तासानंतर त्याला मात्र तासाच्या आत ऑलमोस्ट आपल्याला ते कोल्ड चेनमध्ये आणायचं असतं. कोल्ड चेन म्हणजे इथं 4 डिग्री सेल्सिअस असतं. आणि म्हणून आपण गेल्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की जे मेजर ठोक खरेदीदार आहेत, डेअरीज आहेत किंवा पावडर प्लांट किंवा इथं मिल्क प्रोड्युसर्स आहेत, यांना डायरेक्टली जे घेतात, तर ते सकाळी आणि संध्याकाळी 2 शिफ्टमध्ये कलेक्ट करा हे निर्देश दिले होते. कारण रात्री काढून ठेवलं तर सकाळपर्यंत ते ऑलरेडी खराब होणार आहे. टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस जर शेतकऱ्याकडे नसेल त्या पद्धतीने ठेवायचं तर ते खराब होऊन दुसऱ्या दिवशी येणार आहे आणि तो प्रॉब्लेम होतो. म्हणून 2 वेळच्या शिफ्ट करायची मी सांगितलं होतं. त्या दृष्टीने काही कारवाई चालू आहे, ते परिपूर्ण होणं अपेक्षित आहे. ते थंड केल्यानंतर त्या 4 डिग्री सेल्सिअसला ट्रान्सपोर्ट अगदी डेअरी जाईपर्यंत किंवा प्रोसेस जाईपर्यंत मेंटेन करायचं आहे. हे त्याच्यामधलं मॅन्डेट आहे. आणि जर फ्रोझन फूड असेल तर त्याला -18 डिग्री सेल्सिअसमध्ये प्रिझर्व्ह करणं अपेक्षित आहे. कोल्ड आणि फ्रोझन याच्यामधला हा फरक आहे, 4 डिग्री आणि -18 डिग्री. हेच करत असताना परत गेल्या वेळेस सांगितलं होतं की हे पदार्थ जे आहेत जमिनीपासून उंच, भिंतीपासून दूर, झाकलेल्या, लेबल लावलेल्या, कीड प्रतिबंधक भांड्यातच ठेवायचे आहेत. त्या गाईडलाईन्स आहेत, त्याला फिफो सिस्टमनुसार ते इम्प्लिमेंट करायचं आहे. हा एक दुसरा भाग झाला. तिसरा क्रिटिकल जो पॉईंट आहे तो आहे उष्णता प्रक्रिया, भरणे, सीलबंद करणे आणि पॅकेजिंग करणे. हा क्रिटिकल तिसरा पॉईंट आहे. याच्यामध्ये हीट ट्रीटमेंट जी आहे ती योग्य प्रमाणात झाली पाहिजे, योग्य वेळेत झाली पाहिजे. जसं की आपल्या नियमानुसार असं आहे की पाश्चरायझन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर पाश्चरायझन म्हणजे 63 डिग्री म्हणजे 63 डिग्री सेल्सिअसला कमीत कमी 30 मिनिटं तुम्हाला तापवावं लागतं. आय रिपीट, 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं किंवा 72 डिग्री सेल्सिअसला तुमचे 15 सेकंद किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन. या लेवलला केलं तरच पाश्चरायझन होतं, नाही तर पाश्चरायझन होत नाही. ते पाश्चरायझन त्या लेवलला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर इमिजिएटली ते 4 डिग्री सेल्सिअसला आणायचं आहे. ही हीट ट्रीटमेंट झाली की कोल्ड तुमची 4 डिग्रीपर्यंत आणायची आहे, मग ते पाश्चरायझ दूध होतं. अदरवाईज ते पूर्णपणे होत नाही. म्हणून आणि ते केल्यानंतर त्याला एक टेस्ट असते, फॉस्फेटेज टेस्ट म्हणतात त्याला. ती जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह येणं अपेक्षित आहे, म्हणजेच ते प्रॉपरली पाश्चरायझ झालं हा त्याचा अर्थ होतो. हे जे पाश्चरायझ करणाऱ्या युनिट्स आहेत त्यांनी ही काळजी घ्यायची की या पद्धतीने होईल आणि याचा लॉग मेंटेन केला जाईल, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जाईल आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी असेल. तसंच निर्जंतुकीकरण जे आहे, जे म्हणतो हे सीलबद्ध पात्रामध्ये किमान ज्यावेळेस आपण म्हणतो ते 115 डिग्री सेल्सिअस 115 डिग्री सेल्सिअस तापमानावर कमीत कमी 15 मिनिटं तापवायचं किंवा UHT ट्रीटमेंट असेल, अल्ट्रा हाय टेम्परेचर ज्याला म्हणतो, ते 135 डिग्रीला तापमानावर किमान 1 सेकंद एवढ्या टेम्परेचरमध्ये ते सीलबंद डब्यामध्ये पॅक करायचे आणि त्यानंतरच ते पॅकेज मिल्क म्हणून आपल्या ते पॅक जे मिल्क आहे त्याप्रमाणे आपल्याला करता येतं. तर ही प्रक्रिया जर आपण पार पाडली नाही तर याचा इम्पॅक्ट क्वालिटेटिव्ह होतो, त्याच्या प्रिझर्वेशनवर होतो आणि ऑफकोर्स त्याचे जे स्टँडर्ड्स आहे याच्यावरती होतो. एक महत्वाचा मुद्दा याच्या बाबतीतला जो आहे तो उष्णता प्रक्रिया केलेले जे दूध आहे त्या बाटल्यामध्ये किंवा इतर पात्रामध्ये भरणे हे ऑटोमॅटिक म्हणजे यांत्रिकी पद्धतीने करणं अपेक्षित आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बाटली सीलबंद करता, फिटिंग अँड सीलिंग ज्याला म्हणतात, सीलबंद करता, ती मॅन्युअली केली तर परफेक्ट होत नाही, म्हणजे त्याला ऍक्च्युअली सीलबंद होत नाही, ते बंद होऊ शकतं. तर सीलबंद करण्यासाठी इट हॅज टू बी मेकॅनिकल, हे मॅन्डेट आहे. त्याच्यामुळे ते प्लांटमध्ये केलं जातं आणि जेणेकरून ती उघडता येणार नाही, उघडली तर कळेल. कोणी जर ओपन केलं तर त्याच वेळेस कळेल आणि ओपन केल्यानंतर पुन्हा सेल करता येत नाही. तर तुम्हाला ते जर पाश्चराइज मिल्क किंवा ते सीलबंद केलेलं असेल तर सीलबंदच विकता येतं. त्याच्यामधून सुट्टं करायचं आणि त्याच्यातून सुट्टं दूध विकायचं हे चालणार नाही, हे अनुज्ञेय नाही, याला बंदीच आहे. तर ही दुसऱ्या प्रकारची सांगितले उष्णता प्रक्रिया, भरणे, सीलबंद करणे आणि पॅकेजिंग करणे याच्याबद्दलचा क्रिटिकल पॉईंट आहे. चौथा जो पॉईंट आहे, गेल्या वेळेस बोललो होतो, आताही सांगतोय, जे हँडलर्स आहेत, फूड हँडलर्स, त्यांची अॅन्युअल चेकअप, त्यांचे ड्रेस कोड, त्याचं सॅनिटेशन हे सगळ्यांनी बघायचं आहे. हे करत असताना FSMS सिस्टम जी म्हटलं होतं, फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम, ती त्यांनी इम्प्लिमेंट करायची, तयार करायची, इम्प्लिमेंट करायची. पण सर्वात महत्वाचं म्हणजे HACCP जे आता बोललो होतो, ज्याला हॅझर्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट्स, ही सिस्टम जोपर्यंत आपण इम्प्लिमेंट करणार नाही तोपर्यंत प्रोसेस चांगली होणार नाही, स्टँडर्डायझेशन प्रमाणे होणार नाही आणि ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे इम्प्लिमेंट करणं
तो कम्प्लायन्सचे अपडेट करणं, म्हणजे आजच्या डेटपर्यंत अपडेट करणं, तो फसाईचे जे टोटल रेग्युलेशन्स आहेत 22, त्या 22 रेग्युलेशन पर्टिक्युलरली 8 आता मी जे वाचून दाखवले त्याच्यापासून कम्प्लायंट असायलाच पाहिजे. तो डिस्प्ले करणं आणि 6-6 महिन्यांनी होईना तर पिरियॉडिक रिपीट करून ते इम्प्लिमेंट करणं हे अपेक्षित आहे. हे करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट मॅन्डेटरी आहे आणि ते थर्ड पार्टी ऑडिट जर त्यांनी केलं तर ते तृतीय पक्ष लेखापरीक्षण हे बंधनकारक राहील आणि त्याच्यावरती आम्ही पण त्याच्यात जाऊन तपासणी करू. त्याचबरोबर मग ग्राहक माहिती, लेबलिंग आणि पारदर्शकता असायला पाहिजे. जे लेबलिंगच्या बाबतीत महत्वाची गोष्ट आहे, उत्पादाचे नाव, त्याचा वर्ग, क्लास ऑफ मिल्क, परवाना किंवा नोंदणी क्रमांक, लागू असल्यात डेअरी प्रोडक्टचा लोगो असेल तर लोगो, घटकांची यादी, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत त्याची यादी, पोषण विषयक माहिती, न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट ऑर द फूड, म्हणजे मिल्क किंवा मिल्क प्रॉडक्ट जे असेल त्याच्याबद्दलची, हिरवे इथं चिन्ह आहे कारण हे डिफाईंडच व्हेजिटेरियन म्हणून, त्याच्यामुळे त्याला हिरवाच चिन्ह भेटेल, त्याला रेड कुली भेटणार नाही. बेस्ट बिफोर एक्सपायरी किंवा यूज बाय हे दिनांक आणि मॅन्डेटरी व्यवस्थित पाहिजे, त्याच्यानंतरचं वापरायचं नाही. निव्वळ प्रमाण म्हणजे किती, नेट ज्याला म्हणू ते किती आहे, उत्पादक किंवा पॅकिंग करण्याचे नाव व संपूर्ण पत्ता हे मॅन्डेटरी आहे. आणि कोणत्याही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थाचे संघटन, फॅट, SNF, पोषण मूल्य, सेंद्रिय, नैसर्गिक, A1, A2 किंवा आरोग्याविषयक गुणधर्म याबाबत कोणताही खोटा, दिशाभूल करणारा किंवा अतिशयोक्ती दावा करण्यात येणार नाही. आपण जे लेबलिंग करू किंवा ऍडव्हर्टाईज करताना ह्या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये चालणार नाही. कारण आमचे A1 आहे, A2 आहे, याच्यामध्ये असे क्वालिटीज आहेत, अगदी आईच्या दुधापेक्षा चांगलं आहे, हे ॲब्सोल्युटली मिसलिडिंग आहे. अशा कोणत्याही प्रकारचा क्लेम दूध किंवा दूध प्रॉडक्ट्सवाल्यांना करता येणार नाही. आणि असं जर कोणी करत असेल त्यांच्यावरती प्रॉसिक्युशन आणि क्रिमिनल प्रोसिडिंग सुद्धा आम्ही करू. हे करत असताना 6 महिन्याखाली बालकांनी वापरू नये हे काही ठिकाणी जे बंधनकारक आहे ते क्लिअरली लिहिलं पाहिजे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 months. ते कोणतं आहे, कंडेन्स स्किम मिल्क जे आहे त्या पद्धतीने बघितलं म्हणजे हे बाबतीत आहे. दूध पावडर, स्कीम मिल्क पावडर, गोड किंवा फ्लेवर कंडेन्स मिल्क तसेच द्रवरूप दूध पदार्थ करण्यासाठी पुनर्गठित करता येणाऱ्या तत्सम उत्पादनावर हे वाक्य महत्वाचं आहे. नॉट टू बी यूज फॉर इन्फॅन्ट्स बिलो 6 months हे मॅन्डेटरी आहे. आणि माझी विनंती आहे की पालकांना सुद्धा या पद्धतीचे प्रॉडक्ट्स हे 6 महिन्याच्या खालच्या बालकांना किंवा इन्फॅन्ट्सना देऊ नयेत. ते त्यांच्यासाठी अनुज्ञेय नाही किंवा ते योग्य नाही आहे आणि म्हणून ते प्रॉडक्टवरती त्याचं लेबलिंग असणं अपेक्षित आहे. बाकीचे जे कंडेन्स मिल्क आहे, मशीन स्कीम मिल्क आहे किंवा पार्टली स्कीम्ड आहे, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर त्या लेबलिंगवरती असल्या पाहिजेत. एक महत्वाचा, बऱ्याच वेळेस मला वेगवेगळे नागरिक किंवा आपल्यामधून काही प्रश्न विचारले जातात. आईस्क्रीम आहे, कुल्फी आहे, चॉकलेट आहेत किंवा सॉफ्टी आईस्क्रीम आहे, यांच्या बाबतीत सुद्धा लेबलवर स्पष्ट गोष्टी लिहिल्या पाहिजेत. कोणत्याही पदार्थामध्ये स्टार्च असल्यास यापैकी पॅकेजिंग व लेबलिंग नियमाच्या नुसार तो त्याच्यावर घोषित करावा लागणार. कोणी जर याच्यामध्ये स्टार्च यूज केला असेल किंवा कोणताही नॉन मिल्क प्रॉडक्ट त्याचा जर यूज केला असेल तर तो तुमच्या लेबलवरती डिस्प्ले करणं, लिहिणं हे बंधनकारक आहे. प्रत्येक पॅकेजवर बॅच क्रमांक असेल, कोड किंवा लॉट क्रमांक बंधनकारक आहे. अलर्जन त्याच्यामध्ये दाखवलेलं असेल. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये कंटेन्स मिल्क, ट्री नट्स, इतर ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करायच्या जर त्यांनी टाकलेल्या असतील तर. नाशवंत उत्पादनासाठी कीप इन रेफ्रिजरेटेड जो लिहायचा आहे तेही त्यांनी बंधनकारक लिहिलं पाहिजे. दूध पावडरसाठी स्टोअर इन कूल, ड्राय प्लेस इन अन एअर टाईट कंटेनर ही त्याच्यावरती मॅन्डेटरी कंडिशन आहे ती लिहिली पाहिजे. आणि हे सामान ठेवताना म्हणजे फूड प्रॉडक्ट ठेवणार त्याची काळजी जे युजर्स आहेत त्यांनी पण घेतली पाहिजे. आता दूध आणि दुधाचे जे मानकं आहेत ते मी वाचून दाखवत नाही, आपल्याला माहिती आहे. तर फॅटचा, गाईच्या दुधाचा काय, म्हशीच्या दुधाचा काय, शेळीच्या दुधाचा काय, ते पूर्ण वेबसाईटवर आहे, माझ्या प्रेस नोटमध्ये आहे, ते डिटेल मी जात नाही. 2 महत्वाच्या गोष्टी मला अजून सांगायच्या आहेत. त्याच्यामध्ये एक रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क आणि दुसरं तुमचं आहे रिकंबाईंड मिल्क. हे रिकॉन्स्टिट्युटेड मिल्क म्हणजे काय, तर हे ड्राईड मिल्क आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड दूध आहे. याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी मिसळून संबंधित प्रकारच्या दुधासाठी विहित करण्यात आलेले पाणी घनपदार्थ प्रमाण पुन्हा स्थापित करून दुधाच्या विहित संरचना प्राप्त होतील असं तयार केलेलं मिल्क. आणि रिकंबाईंड मिल्क म्हणजे पुनर्संयोजित मिल्क म्हणतात त्याला. प्रिझर्व्ड स्वरूपातील
दुग्धजन्य म्हणजे मिल्क फॅट जो प्रिझर्व केलेला आहे तो व मिल्क सॉलिड नॉट फॅट्स याच्यामध्ये पाणी करून तयार केलेला आहे. हा त्याच्यामधला डिफरन्स आहे. हे वापरताना त्याच्यामध्ये दुधाच्या बाबतीतला स्निग्धांश विरहित घनपदार्थ स्त्रोत ह्या केवळ वाळविले ड्राईड किंवा सदन म्हणूनच दुधाचा वापर करावा आणि त्याचप्रमाणे असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये एक फूड ॲडिटिव्ह जे अलाउड आहेत तेच ऍड करायचे, त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही करायचे नाही. ज्या ठिकाणी फॉर्टिफिकेशन ऑफ मिल्क झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी व्हिटॅमिन्स पर्टिक्युलरली ए आणि व्हिटॅमिन डी टाकले त्या याच्यावरती एफ हा मोठा बोल्ड लेटरमध्ये लिहायचं आहे. त्याकडून लोकांना कळेल की याच्यामध्ये फॉर्टिफिकेशन्स कोणत्या पद्धतीच्या आहेत. हे करत असताना पाश्चराईजच्या बाबतीत एक 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या मी सांगायच्या म्हटलं होतं तर त्या सीलबंदला कोणत्याही प्रकारचं छेडछाड जर असेल तर कुणीही विकत घेऊ नये आणि विकणाऱ्याने ते विकू नये. ड्युली लेबर्ड पॅकमध्ये विक्रीस देता येतं, त्याच्या व्यतिरिक्त देता येत नाही. फिलिंग आणि सिलिंग हे अंतिम उष्णता ज्यावेळेस असते त्या मोमेंटला करायचं असतं, त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर नाही. हे त्यांना पाहायचे. पाश्चराईज प्रमाणित किंवा इतर कोणताही उष्णता प्रक्रिया केलेलं जे दूध आहे ते उघड्या कॅनमधून, ड्रममधून किंवा सीलबंद नसलेल्या पात्रामधून सुट्या स्वरूपात विक्री करणं अनुज्ञेय नाही. ते सीलबंदमध्येच विक्री करावं लागेल. त्याला ओपन करून ते ॲज अ लूज मिल्क म्हणून ते आपल्याला विकता येणार नाही. आणि म्हणून फिलिंग अँड बॉटलिंग व सिलिंग याची प्रक्रिया जे प्लांट आहेत त्यांनी व्यवस्थितपणे पाळणे, ते इम्प्लिमेंट करणे, इन्क्लुडिंग सेलर पॉईंटपर्यंत ते बघणं गरजेचं आहे. आणि जर रॉ मिल्क असेल तर ते रॉ मिल्कवरती हे लिहिलं पाहिजे की याच्यामध्ये हे दूध कच्चं असून सेवन करण्यापासून उकळणं आवश्यक आहे, हे त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दूध संकलन केंद्राने काय करायचं हे मी दिलेलं आहे. त्याच्या डिटेल्स गाईडलाईन आहेत. त्याचबरोबर दूध शीतकरण केंद्राने काय करायचं याच्या जवळजवळ 9 प्रकारच्या गोष्टी त्यांनी करायच्या. त्याच्यामध्ये क्लिनिंग इन प्लेस पाहिजे, तापमान मेंटेन केलेलं पाहिजे, इन्स्ट्रुमेंट पाहिजे, त्याचे कॅलिब्रेशन पाहिजेत, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे. या सगळ्या गाईडलाईन या माझ्या ऑर्डर्समध्ये आहेत, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जात नाही. परंतु याच्यामध्ये ह्या ज्या गाईडलाईन्स मी सांगितल्या त्या ॲप्लिकेबिलिटी कोणाला सांगितली टू एंड आपल्याला सिस्टम ज्याला इकोसिस्टम म्हणतो ते आपण डेव्हलप करतोय. याच्यामध्ये जर व्हायोलेशन केले तर पनिशमेंट ज्या अनसेफ फूडच्या बाबतीत आहे किंवा अडल्चरेटच्या बाबतीत किंवा कृत्रिम दुधाच्या बाबतीत जे आहे ज्याला सिंथेटिक मिल्क म्हणतो आपण, जे केमिकलपासून बनवलेलं असतं त्याच्या बाबतीत आणि अशा केसमध्ये डेथ झाला तर कमीत कमी 7 वर्ष, जास्तीत जास्त आजन्म कारावास इतका आहे. 10 लाख रुपये दंड आहे. या अशा अवनदानामुळे जर गंभीर दुखापत झाली, जर ग्रीवस इंजरी म्हणून 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाख रुपये दंड आहे. गंभीर स्वरूपाची नसलेली दुखापत झाली तर 3 लाखापर्यंत दंड आहे, 1 वर्षाचा कारावास आहे. कोणतीही दुखापत झाली नसल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 3 लाखापर्यंत दंड आहे. आणि सबसिक्वेंटचा जर असेल तर ऑफकोर्स फर्स्ट कन्व्हिक्शन 1 लाख रुपये दंड अतिरिक्त लावला जाऊ शकतो. अन्न सुरक्षा ऑफिसर जे आहेत आपले FSO यांनी जप्त केलेला किंवा ताब्यात केलेले दूध किंवा इतर कोणत्याही वस्तू हस्तक्षेप करता येणार नाही. ती हटवणे किंवा त्याच्याशी छेडछाड करणे हा 6 महिन्यापर्यंत कारावास आहे. त्याच्यामुळे ऑफिसरच्या याच्यामध्ये आपण जे म्हणतो की माझ्या सेंटरमध्ये, माझ्या युनिटमध्ये मी एंट्री करू देणार नाही, हे आपल्याला चालणार नाही. ऑफेन्सेस बाय कंपनी जे करतात तो गुन्हा झाल्यास प्रत्येक कंपनीवर त्याच्या व्यवसायाचं जे आहे पूर्णपणे कारवाई करण्यात येईल. दंडाच्या बाबतीत जर बघितलं तर रजिस्ट्रेशन नसेल किंवा लायसन्स नसेल तर 10 लाख रुपये दंड आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काम करता येणार नाही. अप टू 10 लाख इज अ फाईन. दिशाभूल करणारी ॲडव्हर्टाईज असेल, खोटी असेल तर 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आतापर्यंत अनफॉर्च्युनेटली आम्ही दंड खूप कमी करायचे, इथून पुढे आम्ही मॅक्सिमम दंड म्हणजे कुणी दिशाभूल केली तर आम्ही 10 लाख रुपये दंड लावणार, या पद्धतीने काम करणार आहे. फॉल्स क्लेम इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यामध्येही 10 लाखापर्यंतचा दंड आहे. दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही पदार्थावरती भेसळकारक पदार्थाचा ताबा ठेवणे, तो पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्यास 10 लाखापर्यंतचा दंड, इतर बाबतीत 2 लाखापर्यंतचा दंड ही तरतूद आहे. मागणी केलेल्या स्वरूपाचे, गुणधर्माचे किंवा गुणवत्ता नसलेले दूध किंवा दुधाचे पदार्थ विकणे याच्यामध्ये 5 लाखाचा दंड आहे. त्याच्यामुळे ह्या दंडाच्याही तरतुदी आपल्या हे डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. ह्या सर्वांना लागू आहेत. त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण करूयात आणि ते इम्प्लिमेंटेशन जर केलं तरच आपण एंड टू एंड ही साखळी जी आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करू शकतो. आता थोडक्यात जर याच्यामध्ये सांगायचं तर आमचं मिशन काय, आपलं मिशन काय महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्राचं मिशन आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हे आपल्याला सुरक्षित अन्न द्यायचं आहे.
शुद्ध सकस दूध द्यायचं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला भेसळमुक्त महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत करायचं आहे. हे करत असताना फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम आपला डेव्हलप करायची, पूर्ण इकोसिस्टम आपण डेव्हलप करत आहोत आणि याच्यामधलं गायडिंग प्रिन्सिपल हे पब्लिक हेल्थ हे आहे आणि त्याचबरोबर जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना प्रमोट करणं, त्यांना सपोर्ट करणं आहे आणि नॉन जेन्युइन बिझनेसेस जे आहेत त्यांना पनिशमेंट करणं, त्यांना सिस्टमच्या बाहेर काढणं हे आहे. याच्यामध्ये आरोग्यविषयाच्या दुधातल्या ज्या थोडक्यात मी परत रिपीट करून चिंता काय आहेत तर पाण्याची भेसळ होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. सिंथेटिक दूध वापरलं तर दुसरा मुद्दा आहे. युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन इत्यादी रसायनांचा वापर करतो तो पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे, तो पॉयझनस आहे, दॅट इज नॉट अलाउड, ते करता येणार नाही. मिल्क फॅट व एसएनएफ याचं मानांकाप्रमाणे मानांकांचं उल्लंघन करता येणार नाही. अफ्लाटॉक्सिन, M1 आणि अँटीबायोटिक रेसिड्यू आहेत ते याच्यात असणं अपेक्षित नाही, जे लिमिट आहे त्याच्या बाहेर त्याच्यामध्ये येता कामा नयेत. कोल्ड चेन मेंटेन करणं मॅन्डेटरी आहे. विना परवाना किंवा विना नोंदणी कोणताही उद्योजक याच्यामध्ये काम करू शकत नाही. चुकीचे लेबलिंग, ग्राहकाची दिशाभूल हे करता येणार नाही. अस्वच्छ परिसर किंवा अन्न हाताळ्या कर्मचाऱ्याच्या हेल्थकडे दुर्लक्ष किंवा अनहेल्दी कर्मचाऱ्यांनी ते करणं हे अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून फार्म टू प्लेट या तत्वावरती ही जी इकोसिस्टम असणं अपेक्षित आहे ती परिपूर्ण विशेष सायकल करण्याचा आपला उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 25 रिफॉर्म्स या ऑर्डरच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट केले. थोडक्यात त्याची लिस्ट इथं मी दिलेली, मी परत ती वाचत नाही, आपण त्याच्यामध्ये वाचू शकता. त्याच्यामध्ये आणखी आपण अवेअरनेस क्रिएट करू शकता आपल्या माध्यमातून. संपायच्या अगोदर फक्त 2 गोष्टी. पहिलं आपलं जे होतं आपण निरीक्षण करायचो, नमुना घ्यायचो, अहवाल द्यायचो, कारवाई करायचो किंवा कारवाई झाली नाही सांगायचं. ह्या 3 पॉईंटवर चालवते. आपण आता तसं करत नाहीये. आपण आता पूर्णपणे एंड टू एंड इकोसिस्टमच्या दृष्टिकोनातून कारवाई करतोय. हेल्दी फूड, हेल्दी मिल्क, कोणत्याही फूडचा आयटम आणि हेल्दी ह्युमन बिईंग हा त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट, हा त्याच्या पाठीमागचा गोल आहे. ते करण्यासाठी आपण अनालिसिस करतो, त्याचबरोबर गुप्त माहिती पण भेटते, इन्फॉर्मेशनही भेटते, त्याचं निरीक्षण किंवा अनालिसिस आपण परत करतो. आपण टेस्टही घेतो, प्रयोगशाळाचं विश्लेषणही करतो. ट्रेसेबिलिटी आपण जसं सांगितलं की N2 आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय. पुरवठा साखळीचा पूर्ण तपास करणार आहे आपण. मूळ स्त्रोतावरती कारवाई करणं आणि नंतर प्रॉसिक्युशन करणं या पद्धतीनं काम चालणार आहे. फक्त जो कोणी व्हेंडर आहे याच्यापुरतं मर्यादित न राहता तर पूर्ण ट्रेस आउट करून त्या सायकलमध्ये जे कोणी एलिमेंट इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांवरती ह्या गोष्टी लागू आहेत. अशा दृष्टिकोनातून आपण काम करणार आहोत. त्याच्यामुळे ही चेकलिस्ट पण आपण दिलेली आहे आणि या दृष्टिकोनातून आपण काम करतोय. एक प्रश्न तुम्ही विचारणार आहात, त्याच्या अगोदर उत्तर देतो की रॉ मिल्क विक्रीला बंदी आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. रॉ मिल्क तुम्ही विक्री करू शकता, ती 20 अटीच्या अधीन राहून आहे, त्या पद्धतीने करायची आहे. सिंथेटिक मिल्क म्हणजे नेमकं काय तर त्याचा उत्तर असं आहे की ते अस्सल दूध नाहीये, ते केमिकल पदार्थापासून आपण तयार केलेले हे सिंथेटिक मिल्क असतं. ट्रेसेबिलिटी म्हणजे काय तर उत्पादकापासून कंझ्युमरपर्यंत गेलं त्याचा आपल्याला ट्रेस आउट करता आला पाहिजे ह्या दृष्टीने आहे. कोल्ड चेन का महत्वाची तर त्याच्यामुळे दुधामध्ये सूक्ष्मजीव वाढू नये यासाठी ते कोल्ड चेन महत्वाची आहे. आणि फास्टॅग जो ॲप आहे तो फसाईने तयार केलेला फूड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन प्रोग्राम जे आहे त्याच्या अंतर्गतच आपला कनेक्ट आहे, तो ॲप पण आहे आणि ते ट्रेनिंग पण आहेत. हे आदेश हे बेसिकली अनुपालन आदेश आहेत, हे बंदी आदेश नाहीत. आणि त्यामुळे हे ग्राहकाच्या संरक्षणासाठी, त्यांच्या हेल्थसाठी आणि जेन्युइन उद्योजकांच्या बरारीसाठी आहेत. ते कुणाला प्रिव्हेंट निगेटिव्ह ऑर्डर नाही, हे पॉझिटिव्ह कंप्लायन्स ऑर्डर आहे आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम, एन्श्युअर करण्याचं काम ॲज अ रेग्युलेटरी एजन्सीमधून कमिशनर फूड सेफ्टी किंवा FDA या डिपार्टमेंटचा आहे, त्या दृष्टीने आपण काम करत आहोत. हे करण्याचा उद्देशच एवढा आहे की दूध हा घटक अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वजण डेली बेसिस, ऑलमोस्ट डेली बेसिसवरती त्याचा वापर होतो. त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेले आहेत. आणि म्हणून माझी सर्व याच्या उद्योजक जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना विनंती आहे की हे जे स्टँडर्ड्स आहेत, हे जे रेग्युलेशन्स आहेत आणि ह्या ज्या ऑर्डर्स आहेत याचं तंतोतंत पालन करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, जेणेकरून FDAला आपल्या आल्यानंतर सॅटिस्फाय होऊन बाहेर येईल की आपल्यावरती कारवाई करण्याची गरज पडणार नाही. अन्यथा आम्हाला प्रॉसिक्युशन करण्यापासूनच जे व्हायोलेशन ज्या लेवलचे आहेत त्याप्रमाणे कठीणातली कठीण किंवा स्ट्रॉंगेस्ट ऍक्शन ती घ्यावी लागेल. बिकॉज वी मीन बिझनेस, वी डोंट कॉम्प्रोमाइज ऑन द हेल्थ ऑफ पीपल. थँक्यू. राज्यातला किती दुधाची गरज आहे आणि यामध्ये किती संकलन होतं? आजच्या डेटला आपल्याकडे तो डेटा डेअरी विभागाकडे असतो, तो आपल्याकडे नाही. पुढच्या काही काळामध्ये हा डेटा आपल्याकडे पण येण्यासाठी आपण ऑनलाईन काही सिस्टम डेव्हलप करणार आहे, त्यावेळेस त्याचं परफेक्ट आन्सर मी देऊ शकेल. जी लोकसंख्या असते त्याच्या अनुषंगाने ती आवश्यकता असते.
तसा सायंटिफिक स्टडी माझ्याकडे FDA डिपार्टमेंटला नाही, त्याच्यामुळे मला ते कमेंट करताना याचा डेटा हा आजच्या डेटला डेअरी विभागाकडे आहे. सर भेसळ पनीरवर काय करायचं? आता मी सगळं बोलले, हीच कारवाई त्याच्यावरती भेसळ पनीर सगळे आले याच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आज विधानसभेमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक प्रश्न उपस्थित केला तुमच्या अनुषंगाने स्पेसिफिक की तुमची या विभागातून बदली करण्यासाठी भेसळ करणाऱ्या लोकांनी 250 कोटी तिथे रुपये गेल्या प्रेसमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे मी. दॅट इज वे बॅक. गेल्या प्रेसमध्येच उत्तर दिलेलं आहे. आज ते नियम उठवले. साहेब एकंदरीत तुम्ही जे बंधनं किंवा ज्या अटी सांगितल्या बंधनं नाही, कंप्लायन्स ऑर्डर आहे, बंधनं नाही, स्टँडर्ड्स पाळा म्हणून सांगतोय. या अनुषंगाने जर आज कारवाई करायची झाली तर शक्य जेवढे इस्टॅब्लिशमेंट आहेत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. असं नाही, आहेत ना काही चांगले. आपण सगळ्यांनाच असं चुकीच्या याच्यामध्ये एका मापदंडाने मापणं बरोबर नाहीये. याच्यामध्ये चांगलं काम करणारे आहे तर वेट करणारे आहे. जे सगळीकडे असं ते पर्सेंटेज किती आहे काय आहे हा भाग वेगळा असू शकतो. आणि म्हणूनच मी प्रथम मिटिंग घेतली होती, मिटिंगमध्ये सांगितलं होतं, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती काम करणं चालू केलेलं आहे. आता ह्या ऑर्डर त्याच्यामध्ये आणखी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत, ते त्याच्या इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि त्याच्यातून चांगला रिझल्ट येईल. राज्यासह तुमच्या या कारवाई चालू आहे, अनेक कारवाई चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे घटक असतात त्या लॅबकडे पाठवताय, तो लॅबनं तुम्हाला जो हे येतोय काय अहवाल किती दिवसामध्ये येतोय काय त्याचा काही कालावधी आहे? ओके, हा शेवटला बोलू का आत्ता बोलू? कारण तुम्हाला 1 महिन्याचा डेटाच देईल मी. ओके ओके. त्याला सर जोडून की कायदेशीर काही त्याला आधार घेतात का काही जण? कारण का लॅबला गेल्यानंतर अनेक जण कायदेशीर पद्धतीनं पळवाट वगैरे काढतात का या माध्यमातून? कायदा इम्प्लिमेंट करण्यासाठी असतो, जे कायदे आहे तेच इम्प्लिमेंट होतं. त्याच्यामुळे कायदेशीर पळवाट हा शब्दप्रयोग माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाहीये. जो कायदा आहे ते इम्प्लिमेंट करणं काम आहे आणि कंप्लायन्स करणं FBOचं काम आहे, इम्प्लिमेंट करणं FDAचं काम आहे. याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याच्यात जे काही लॅक्युना असतील तर त्याच्यावरती विचार होईल. पण अशी कोणती लॅक्युना आहे आजच्या डेटला आमच्या निदर्शनास नाही, असं वाटेल त्याच्यावरती आम्ही काम करू. त्याच्या बाबतीतलं लॅबच्या बाबतीतला आपण प्रश्न विचारला. येस, आपल्याकडं सध्या गेल्या वेळेस थोडक्यात आला होता, पण यावेळेस डेटाच्या आधारे मी बोलतोय. सर्वसाधारणपणे आपण फूड सॅम्पल जर बघितले तर मी तुम्हाला कम्पॅरेटिव्ह डेटा देतो जून 2025 आणि जून 2026 ह्या 2 महिन्याचा. म्हणजे गेल्या वर्षाच्या जूनमध्ये किती सॅम्पल टेस्ट झाले आणि या महिन्याच्या जूनमध्ये किती सॅम्पल टेस्ट झाले. तर गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये फूडचे 1622 सॅम्पल आपल्या 3 ज्या लॅब आहेत त्याच्यामधून झाले होते. यावर्षी जून महिन्यामध्ये 7494 सॅम्पल एवढे टेस्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे रेट वाढलेला आहे. त्याची कालच मी डिटेल प्रेस नोट दिलेली आहे. याच्या बाबतीत आम्ही काय काय मेजर्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 शिफ्टमध्ये काम करणं आहे, त्याच्यामध्ये बॅचेसमध्ये टेस्टिंग करणं आहे. म्हणजे एकाच प्रकारचे जर 10 नमुने असतील, 15 असतील आणि तीच कॅपॅसिटी जर असेल तर तेवढे एका बॅचमध्ये लावणं असेल. त्याचं प्लॅनिंग मॅनेजमेंटच्या बाबतीत केलेलं आहे. प्रोहिबिटेड आयटमच्या बॅचेस प्रायोरिटीवरती घेतलेल्या आहेत, मिल्कच्या बॅचेस प्रायोरिटीवरती घेतलेल्या आहेत. त्यांना स्पेसिफिक काही डेस दिलेले आहे की ते फक्त त्याचंच काम करतील. हे जे मॅनेजमेंट आहे किंवा इथलं ओव्हरऑल मॅनेजमेंट आहे त्याचं मॅनेजमेंटमध्ये फरक पडलेला आहे. अजून पुढच्या महिन्यामध्ये याच्यामध्ये फरक पडलेला असेल. आमचं टार्गेट असं आहे की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत म्हणजे जुलै एंडपर्यंत आपण करंट लेवल कोणत्याही प्रकारचे लेगसी राहणार नाही, सो दॅट फूडचा सॅम्पल आला ज्याला 14 दिवसाची लिमिट आहे त्या 14 दिवसाच्या आतच त्याचे रिझल्ट जातील. आणि फक्त रिझल्ट जाण्यापर्यंत आम्ही करणार नाही, ते रिझल्ट आल्यानंतर त्याच्यावर जी पुढची कारवाई होणं अपेक्षित आहे माझ्या अधिकाऱ्याकडनं आणि FBOs कडनं ती लॉजिकल कन्क्लुजनला नेऊ, याच्यावरती आम्ही काम करतो. अनेक वेळेला असं सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतो की कोणत्याही पद्धतीची रसायनं टाकून ते दूध बनवण्याचा प्रकार केला जातो. तशी कुठची आहे किंवा त्याच्या बाबतीत काय? आपण याच्यावरती सोशल मीडियावरती रिस्पॉन्स मी नाही करणार. सोशल मीडियावरती कुणी काय टाकतं याला काय सोर्स नसतो. तर जे काय आता मी सांगितलं कोणत्या प्रकारचे अनवॉन्टेड म्हणजे प्रोहिबिटेड आयटम आहेत यूज करायला ते आपल्याला करताच येत नाही. तसे जे सापडतं आपण कारवाई करतोच. एक मिनिट. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोन्ही आमदारांनी एक डेमो दाखवला होता विधानसभा अधिवेशनाच्या वेळेस. काही रसायनं आणून कसं दूध तयार करतात किंवा फॅट कसं अधिक वाढवतात आहे ना. तर अशा काही आपल्या निदर्शन असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार. ते अलाउड मी जे सांगितलं की सिंथेटिक मिल्क म्हणून किंवा केमिकल मिल्क म्हणून ते मिल्क नाही याच्या मुळामध्ये, तर ते इलिगलच आहे. इट्स नॉट अ मिल्क, इट्स अ पॉयझन. तर त्याच्यावरती आपण कारवाई करतोच. येस यू असेल. आता आपण मुंबईमध्ये जास्त अमूलचं दूध येतं. आपण राज्याबाहेर पण कारवाई करणार? माझा अधिकार राज्यापुरता आहे. मग सर्व त्याला कसं रोखणार?
महाराष्ट्रात जे काही दूध येतं ते कोणतेही असू द्या, महाराष्ट्रात जे दूध येतं किंवा जे प्रॉडक्ट असतात ते महाराष्ट्राच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहेत. सर, हे अमूल कूलचे जे दूध येतात, अमूल कूलचे जे दूध येतात स्वीट, ते किती दिवसापर्यंत ठेवू शकतो सर? त्याच्यावर लिहिलेलं असतं ना, पाश्चरायझर आहेत आता मी सांगितलं, त्याच्या लिमिटेशन ठरलेले आहेत त्याच्या. जाहिरात सर बीडमध्ये म्हटलं की शिवराच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती केल्या जातात. सॉरी नाही कोणतरी बोलतो बीडचं कोणतरी हा बीडमध्ये श्रीकृष्ण केक बर्फी फार्मवरती देखील कारवाई करण्यात आली, पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की लाखो रुपयांचा जो मुद्देमाल होता तिथे फक्त 35,000 रुपयाचंच हजार दाखवले आणि कारवाई म्हणजे आरोपी जे होते ते एकच जणावरती कारवाई केलेली, कारण तो 7 ते 8 जण होते त्या ठिकाणी. ज्यावेळेस कारवाई होते त्यावेळेस तिथला मुद्देमालाचा पंचनामा होतो, तो समक्ष होतो, ते किती आयटम आले त्याचे फोटो काढले जातात, त्याची व्हिडिओग्राफी पण आम्ही सांगतो मोबाईलच्या माध्यमातून. आपण काही वेगळे इन्स्ट्रुमेंट दिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे असं जर कोणी म्हणत असेल की त्यांच्याकडे काही पुरावा असेल जे क्लेम करतात त्यांनी मला सादर करावं, त्याच्यानुसार मी त्याच्यावर कारवाई करेन. पण फक्त बोलायचं की एवढा मुद्देमाल लाखाचा होता, त्यांनी जाऊन बघितलं होतं का लाखाचा होता का 35,000चा होता का 1 कोटीचा होता हे मला माहित आहे. त्यांच्याकडे काही पुरावा असेल डेफिनेटली आपण कारवाई करू. ती कारवाई बीडमध्ये 2 दिवसापूर्वीची कारवाई बोलतो, रात्री 2-3च्या दरम्यान सुरू झालेली कारवाई. ते जशी इंटेलिजन्स आमच्याकडे आला आमची टीम तिथे गेली, ते पूर्णपणे तपासल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी आढळल्या. जवळजवळ दुसऱ्या दिवशीपर्यंत कारवाई चालू होती, ती केली आणि तो उद्योजक किंवा जो आहे तो अगदी 2-3 महिन्यापूर्वीच त्यांनी लायसन्स घेऊन काम चालू केलेलं होतं. तो वी हॅव ट्रेस्ड इट आणि त्याचे जे काही लॉजिकल कन्क्लुजन प्रॉसिक्युशन करून सगळे आपण पेनल्टी त्यांच्यावरती कारवाई करूया. सर अजून एक होता, मुंबईत अनेक ठिकाणी जे पान जे आहे ते विकलं जातं, काही जे पान सेवन केल्यानंतर चक्कर येणं, बीपी लो होणं किंवा अशा प्रकारचं त्यांनी प्रकार जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतात. यावरती देखील काही कारवाई करणार आहे? अरे एफडीचे प्रश्न विचार आहे बाबा. नाही आता तू पान खाणार खायच्या बाबतीचा माझा इश्यू नाही. अनेक ठिकाणी असं म्हणायचं होतं की गुटखा किंवा अशा पद्धतीचं नाही गुटखा होते बॅनच आहे. असे गुटखा कोणी वापरत असेल ते सांगा, आम्ही कारवाई करतोच आहे ना. पुण्याच्या माध्यमातून पण हल्ली गुटखे अरे हो असं कुठे येत असेल कोणी पाठवणार असेल तर आम्हाला सांगा, आम्ही पण मागू आणि आम्ही कारवाई करू, काही अडचण नाही. आपलं वी डू दॅट ऑल्सो. म्हणजे कुणी असा ऍड्रेसवर येत असेल तर आम्ही कुणाला तरी पाठवायला लावू, ऍड्रेस मागायला तर मी तसंही करतो, आम्ही करतो तसं, काहीच अडचण नाही. असं असेल माहिती असेल तर डेफिनेटली कारवाई करू आपण, काहीच अडचण नाही. दुसरा एक असा प्रश्न होता करण्याचा प्रयत्न करताय, मात्र नवीन सॉरी कमेन परत बोला. एका ठिकाणी तुम्ही राज्य व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करताय, मात्र नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये बटाट्यामध्ये बडे किडे आलेल्याचे आता समोर आले. कुठे? नवी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिकेत का हॉटेलमध्ये? कुठे? महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये. आम्ही तपासणी करू, पाठवा तिथे टीम, काय अडचण नाही. हा मुंबईमध्ये पहिल्या दूध केंद्रावर दूध भेटत होतं. काय मुंबईमध्ये सगळे दूध सेंटरवर दूध भेटत होतं. हा आता प्रत्येक गल्लीमध्ये दुकानामध्ये छोटे छोटे जे दुकानं आहेत तिकडे दूध आता मिळतं, ते जास्त भेसळयुक्त असतं. हे असं तुमचं म्हणणं आहे, कुठं असेल तर सांगा, आम्ही करतो. दॅट इज वॉट वी आर एक्सपेक्टेड. प्लीज अंडरस्टँड. ऐकून कसं असतं ज्यावेळेस हे गोष्टी असतात, दिस इज 3 खूप महत्वाचे स्टेक होल्डर आहेत त्याच्यामध्ये. एक एफबीओ जो हा माल तयार करतो विकतो, तो व्यावसायिक जो आहे तो. दुसरा रेग्युलेटर म्हणजे आम्ही एफडीए, आणि तिसरा कंझ्युमर. हे तिघांनी मिळून करायच्या गोष्टी आहेत. रेग्युलेटरचा रोल रेग्युलेटर डेफिनेटली करेल, कमी पडत आहोत आणखी इम्प्रूव्ह करू आम्ही, काही प्रश्न नाही. त्यासाठीच आपण हे जे ऑर्डर्स काढतोय, ऑर्डर काढण्याचे उद्देश काय? ऑर्डर काढण्याचा उद्देश एक काय, एफबीओ यांना हे त्या ऑर्डर्स चांगल्या पद्धतीने परत माहीत व्हाव्यात, काय त्यांचे मानकं वापरायचे, कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड करायचे हे माहिती व्हावं आणि त्यांनी कंप्लाय करावं. दुसरा उद्देश माझा, आणि तो महत्वाचा उद्देश आहे की लोकांमध्ये जागृती तयार झालेली पाहिजे, अवेअरनेस झाला पाहिजे की याच्या माध्यमातून होईल, त्यांनाही ह्या गोष्टी कळतील, त्यांनी क्वेश्चन करावेत. त्याच्यामुळे आपण एखादी गोष्ट विकत घेताना ती योग्य आहे का, ते पॅकेज वाचावं, त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट आहे का, त्याचे कॉन्स्टिट्युएंट काय आहेत, ते फक्त समोरच्या पार्टला न करता पाठीमागचाही पार्ट बघा. कारण पॅकेजिंग 3 साईडनी होतं, समोरच्या बाजूने साईडने आणि पाठीमागच्या साईडने. तर ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते पण वाचावं, तर ते वाचणं आणि आम्ही रेग्युलेट करणं. तर हे इज अ कंबाईन ऍक्टिव्हिटी. जिथं काही असं असेल तर डेफिनेटली आपल्याला जे मीन्स दिलेले आहेत त्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलं तर आम्ही कारवाई करू. आम्ही सुमोटोही कारवाई करतो, कंप्लेंटच्या माध्यमातून करतो, इंटेलिजन्सच्या माध्यमातून करतो. त्याच्यामुळं इट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. तर प्रत्येक माणसापर्यंत मी पोहोचू शकत नाही, पण
इंडिव्हिज्युअल माणूस आमच्यापर्यंत ह्या माध्यमातून पोहोचू शकतो, कंप्लेंटच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून तो पोहोचू शकतो. अशा जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर डेफिनेटली प्लीज पॉइंट इट आउट, विल वर्क ऑन दॅट. लोकसहभाग हा तुमच्या या चळवळीतला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. ऑफकोर्स आता जे डेअरी आहेत म्हणजे जे सुट्टं दूध विकतात तर त्याच्यातली जी तुमची जी मानकं आहेत की बाबा एवढं याचं असलं पाहिजे, तर सामान्य माणसाला त्या ठिकाणी ते म्हणजे पॅकिंगला तुम्ही व्यवस्थित पॅकिंग आहे की नाही हे बघायला स्कोप आहे किंवा म्हणजे सुट्टं दूध त्या डेअरीतून मिळतं. मी आता खूप क्लिअरली सांगितलं, मी आता क्लिअरली सुट्ट्या दुधाच्या बाबतीत व्हेरी क्लिअरली मी सांगितलं की तुम्हाला पॅकेजमधलं ओपन करून विकता येत नाही. शेतकरी स्वतः काढलेले आहे ते दिलेले आहे त्याप्रमाणे तो विकू शकतो. पण बऱ्याच शहरामध्ये हे जे पॅकेजमधलं दूध आहे ते काढून त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने काही केमिकल असतात ते विकले जातात. तर शक्यतो ते अवॉइड करावं अनलेस आपल्याला माहिती आहे की हा शेतकरी आहे तो खरोखर देतो. आता आम्ही ह्या कारवाई सुरू केल्यानंतर माझ्याकडे असेही फीडबॅक आहेत की बऱ्याच ठिकाणी रोडवर दूध विक्रेते बसायचे, ते आता प्रश्न बंद झालाय. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ देर आर सम प्रॉब्लेम. तर शहरामध्येही आपल्या बऱ्याच वेळेस आपण करतो की बाबा मला पॅकेजमध्ये प्रॉब्लेम वाटतोय, ते काही चांगलं नाहीये म्हणून मी सुट्टं दूध घेईल. पण सुट्टं दूध जर घ्यायचं असेल तर एन्श्युअर करा की खरोखर तो फार्मर आहे किंवा फार्मर म्हणून आणलेला आपल्याकरता जेन्युइन आहे आणि मध्ये तो भेसळ करणार आहे एवढं एन्श्युअर करा. ते तुमचा विश्वासाचा इश्यू आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण सुट्टं दूध घेतानाही ते काळजी घेतली पाहिजे. एक दुसरा प्रश्न असा आहे हिंदी में की हिंदीमध्ये नाही, इंग्लिश किंवा मराठी. हाँ आप मराठी में जवाब दीजिए. एनर्जी ड्रिंक जो है स्टिक उसको लेकर विधानसभा में भी सवाल उठाया गया, उसे बल्कि किया प्रतिबंध लगाया जाएगा और 500 मीटर के दायरे में स्कूल या कॉलेजेस में अगर बेचा जा रहा है तो उस पर कार्रवाई होगी. तो आपका एफडीए डिपार्टमेंट उस पर किस तरह की कार्रवाई करेगा? आपके पास क्या उसको लेकर आपने योजना बनाई? सिर्फ राजपूत ने यह मुद्दा उठाया. है ना, मुझे पता है, आंसर दिया गया है अधिवेशन में. इश्यू एवढा आहे की हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक्स आहेत, त्याच्यावरती एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी किंवा 3 दिवसापूर्वीची फसायची ऑर्डर 30 जून 2026ची फसायची ऑर्डर्स काढल्या आहेत, नोटिसेस काढलेल्या आहेत. हे जे सो कॉल्ड एनर्जी ड्रिंक लिहिलेलं आहे ते लिहिता येत नाही, क्लेम करता येत नाही, म्हणून 30 जूनच्याच फसाईच्या ऑर्डर्स आहेत. अशा प्रोड्यूस करणाऱ्या ज्या कंपन्या 10-12 कंपन्या आहेत, इन्क्लुडिंग तुमचे पेप्सिको आहे, रेडबुल आहे, तुमच्या त्याच्यानंतर स्टिंग आहे, यांना नोटिसा 30 जून पूर्वी आत्ताच काढलेल्या आहेत की तुम्ही असं लेबल करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की फसाई ऍक्टमध्ये जे अनेक्षर ए आहे ज्याच्यामध्ये फूडच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि फूड कॅटेगरीमध्ये हे एनर्जी ड्रिंक असं काही डिफाईन केलेलं नाही. म्हणून त्या ऑर्डरमध्ये असं स्पेसिफाय केलेलं आहे की जे त्याचा आधार घेऊन किंवा शेड्यूल 4 ज्याच्या आधारे हे मानक आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही एनर्जी ड्रिंक असं लिहिता कामा नये. हे त्या कंपनीला ऑलरेडी फसाईने नोटीस काढलेली आहे. त्याच्यामुळे तो त्याच्यावर लिहिण्याचा जो प्रकार आहे आता इथून पुढे बंद होईल. त्याच्या एक वो बंद होईल. आता दूसरा सवाल जो आपने किया कि स्कूल के बारे में जो रेगुलेशंस है स्कूल के 500 मीटर्स में क्या चाहिए उसका क्लियर ऑर्डर है. कौन से उसमें आपका गुटखा नहीं रह सकता है, वो तो प्रोहिबिटेड है, लेकिन सिगार नहीं रह सकता है, कौन से आइटम रह सकते हैं नहीं रह सकते हैं, इसका ऑर्डर है. वो इम्प्लीमेंट करना सभी की जिम्मेदारी है, पर्टिकुलरली एफडीए डिपार्टमेंट ऑन द वन हैंड एंड प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑन द अदर हैंड. प्रिंसिपल ऑफ द स्कूल ऑनर वो 500 मीटर में अगर ऐसा कुछ है तो हमें बताए, हम उस पर कार्रवाई करेंगे. उसके बारे में डिटेल्ड ऑर्डर कुछ दिनों में मैं इशू कर रहा हूं कि स्कूल मैनेजमेंट ने क्या करना चाहिए, पेरेंट्स ने क्या करना चाहिए, एफडीए ने क्या करना चाहिए. अभी इस पॉइंट में हर एक डिस्ट्रिक्ट में टीचर्स ट्रेनिंग हो रही है थ्रू एजुकेशन डिपार्टमेंट डाइट के थ्रू. तो उसमें मैंने मेरे ऑफिसर्स असिस्टेंट कमिश्नर लेवल के ऑफिसर वहां भेजे हैं. जो टीचर्स ट्रेनिंग हो रही उसी में जो स्कूल रेगुलेशन फूड के बारे में है वो क्या है वो बताने के लिए, ट्रेनिंग के लिए उसका एक सेशन हर एक डिस्ट्रिक्ट में हमने किया है, सो दैट एवरी टीचर कम्स टू नो कि हमें क्या करना है क्या नहीं करना है. राइट फ्रॉम उनका वेंडर कैसा होना चाहिए, वहाँ कौन सा खाना अलाउ करना चाहिए, कौन सा नहीं करना चाहिए, कौन सा बैन है, ये सब गाइडेंस हर एक टीचर के पास जा रहा है, टीचर की ट्रेनिंग के थ्रू जा रहा है. अभी आज अभी चल रहा है तो हर एक डिस्ट्रिक्ट में हो रहा है, तो एक अवेयरनेस होगा. उसके बाद कुछ दिनों के बाद 8-10 दिन के बाद मैं स्कूल का जो स्टैंडर्ड्स है फूड के बारे में, चिल्ड्रन के बारे में, न्यूट्रिशन के बारे में, उसका जैसा मैं
दूसरा ये जो ऑर्डर निकला मिल्क एंड मिल्क प्रोडक्ट्स, वैसा ऑर्डर वो भी निकाल रहा हूँ। उसके तहत आपके जो क्वेश्चन है सब आंसर हो जाएंगे उसमें। तो सवाल ये कि आपके यहाँ की एनर्जी ड्रिंक तो नहीं है, मतलब आप एनर्जी क्लेम नहीं कर सकते। नहीं कर सकते। तो अगर एनर्जी क्लेम नहीं कर सकते तो फिर कंपनीज आपको कहेगी कि हम क्या क्लेम कर सकते हैं? सिंपल तो उनका ड्रिंक और वो ये ऐसी ड्रिंक है, ड्रिंक कैफिनेटेड ड्रिंक या एरेनेटेड ड्रिंक या कार्बोनेटेड ड्रिंक डिफाइन होता है, उसके कंटेंट कितने होने चाहिए वो डिफाइंड है, उसका वायलेशन वो नहीं कर सकते। लेकिन वो एनर्जी ड्रिंक नहीं बोल सकते क्योंकि बहुत से लोग एनर्जी है इसलिए लेते या देते हैं। उसमें ये भी है कि 18 साल के नीचे लोगों को रिकमेंडेड नहीं है करके, इट इज नॉट रिकमेंडेड, इट इज नॉट बैन बट इट इज नॉट रिकमेंडेड। तो पेरेंट्स से मेरी ये गुजारिश है, लोगों से मेरी ये गुजारिश है कि ये 18 साल के नीचे वाले लोगों को पीने मत दीजिए, प्रिवेंट कीजिए। इट इज नॉट रिकमेंडेड, इट इज नॉट एडवाइजेबल बिकॉज इट कंटेंट्स का तुम्हारा कैफीन है उसमें, इट कंटेंट्स तुम्हारा शुगर है, वो कंटेंट है, उसमें कंटेंट लिखा हुआ होता है और उसमें रिकमेंडेड भी लिखा है कि नॉट रिकमेंडेड फॉर पर्सन्स बिलो 18 ईयर्स, लैक्टेटिंग मदर्स, प्रेग्नेंट मदर्स, लिखा है उस पर, ये मैंडेटरी है। तो मेरा ये है कि लोगों ने इसको पालना चाहिए, इसका इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, सेल्फ इम्प्लीमेंटेशन करना चाहिए, ऑटोमेटिकली प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। क्योंकि आप जैसे कह रहे हैं कि 18 साल के नीचे तो आप यूज नहीं कर सकते, लेकिन हम देखते हैं कि हाईली यूज रेडबुली इस रिकमेंडेड, प्रिवेंटेड नहीं है, रिकमेंडेड है। तो वो तो हर एक इंडिविजुअल का चॉइस है ना। तो पेरेंट्स तो इसीलिए तो अवेयरनेस जो है, तो पेरेंट्स ने ये केयर लेनी चाहिए कि वो ड्रिंक नहीं कर रहे हैं। फिर अब आप कुछ इस तरह की सर्वे शुरू करेंगे स्कूल कॉलेज के बाद? सर्विस सर्वे शुरू करेंगे ताकि जैसी सर्विस जो एनर्जी तो यही बोल रहा है कि मैं टीचर्स और प्रिंसिपल को हम जब ट्रेनिंग कर रहे हैं उनको यही तो बता रहे हैं। तो हर दिन तो वहाँ प्रिंसिपल रहेगा, टीचर रहेगा, हर दिन तो कोई अथॉरिटी नहीं रह सकता वहाँ पे। तो हर दिन उनके पास स्कूल में बच्चे आते हैं, पेरेंट्स से इंटरेक्शन रहता है, एरिया उनके कंट्रोल में, उनको फुल अथॉरिटी है और उनका कोई कंप्लाई नहीं कर रहा तो हमें इंटीमेट करे, हम वहाँ पे कार्रवाई करेंगे। बट प्राइमरीली प्रिंसिपल ऑफ द स्कूल हैज टू डू इट। इसके ऑर्डर्स में निकाल रहा हूँ तो वो होगा। तो और इसके साथ पेरेंट्स ने कोऑपरेट किया, ऑटोमेटिकली ये हम काम अच्छी तरह से कर सकते हैं, जरूरी है। सर एक महत्वाचं लास्ट मागच्या आठवड्यामध्ये मुख्य सचिवांनी एक बैठक घेतली होती। त्या बैठकीला महिला बाल कल्याणचे सचिव, सगळे जेडपी सचिव, सीईओ आणि कलेक्टर होते। त्यावेळेला THR टेक होम रेसिपी जी योजना आहे त्या योजनेतून मुलांना घरपोच आहार दिला जातो 0 ते 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांना। तर तो जनावरांनाही खाण्याच्या लायकीचा नाहीये आणि तुम्ही अशा पद्धतीनं देता आहात, अशा पद्धतीचं स्टेटमेंट मुख्य सचिवांचं होतं आणि त्यामुळे तुमच्या विभागाचा निधी हा पशुसंवर्धनाला दिला पाहिजे आणि तुम्ही खूप केअरलेस वागता असं स्टेटमेंट होतं। तर तुम्ही त्या THR संदर्भात काय ऍक्शन करणार? हे स्टेटमेंट मला माहीत नाही, मी त्याच्यावर कमेंट करण्याचं काहीही कारण नाहीये। बट माझ्या डिपार्टमेंटच्या एफडीएचा जो काही रोल आहे तो एवढाच आहे की सर्व प्रकारचे जे काही फूड आहे त्याचं टेस्टिंग करणं, त्याच्यामध्ये अंगणवाडी जाण्याच्या फूडचं ते पण टेस्टिंग करतो, जे स्वस्त धान्य दुकान आहे ते करतो, त्याच्याची इंटेन्सिटी आम्ही वाढवणार आहोत, सॅम्पल आणखी चांगल्या पद्धतीने वाढवणार आहोत आणि तिथं काही चुका असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत। अरे एक मिनिट, आता भरपूर वेळ झालाय, आणखी तुम्हाला याच्यावर थांबू का काही दुसरी जी महत्वाची चालेल त्याच्यावर काही बोलू? म्हणजे माझी इच्छा नव्हती पण तुम्ही प्रश्न नंतर विचारणार होता, तर हॉटेल जेव्हा कारवाई विचारतो तुम्ही बोलला असता म्हणून ती प्रश्न ती पण देतोय, पण ह्या दोन सेपरेट आहेत। सो देर फर्स्ट ही ऑर्डर आहे ती परमनंटली लॉंग टर्मच्या जी, आणि हॉटेलच्या बाबतीत जी HRE ऑर्डर काढली होती आपण त्याच्यानुसार पहिल्या 2 दिवसाच्यात आपल्याकडे माहिती आलेली आहे। त्याच्यानंतरचे आपण जे कारवाई केलेल्या आहेत 1 आणि 2 जुलैला तर महाराष्ट्रभरामध्ये एकूण 154 हॉटेल रेस्टॉरंटवरती आपण व्हिजिट केलेले आहेत, 154 अक्रॉस महाराष्ट्र। त्याच्यापैकी 32 हॉटेल रेस्टॉरंटचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। 66 यांना इम्प्रूव्हमेंट नोटीस आपण दिलेली आहे, त्याचे डिटेल्स देईलच मी। त्याचबरोबर पान गुटखा, मसाला गुटखा विक्री याच्यावरती 13 व्यक्तींना अटक केलेली आहे गेल्या 2 दिवसामध्ये, 5 आस्थापना सील केलेल्या आहेत, 4 वाहनं जप्त केलेली आहेत, जवळजवळ 2,41,00,000 प्लस माल प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केलेला आहे। ह्या ज्या हॉटेलवरच्या कारवाया आहेत त्याच्यामध्ये ठाणे विभागात 10, नाशिक विभागात 10, पुणे विभागात 7, अमरावती विभागात 4, छत्रपती संभाजीनगर विभागात 1 इत्यादी निलंबनाच्या कारवाया झालेल्या आहेत। त्याचे नावं लिस्ट सगळी दिलेली आहे मी।
अपेक्षित हे आहे की याच्यावरती लोकांनी सुद्धा आपण जिथं अन्न खातो ते व्यवस्थित आहे का, ते मानकाप्रमाणे आहे का, हे बघणं अपेक्षित आहे. हॉटेल आहे तर तिथं पहिलं तर फसायचं लायसन्स किंवा लायसन्स आहे की नाही बघा. असेल तर अगदी ज्या मी HREच्या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे ती स्वच्छतेपासून सगळ्या गोष्टी आहेत का ते बघा, जे आपल्याला दिसू शकतात. विभागनिहाय तुम्हाला जर हॉटेलच्या बाबतीतली माहिती दिली तर मुंबईमध्ये 17 म्हणजे बृहन्मुंबई हे विभागामध्ये 2 जिल्हे जे येतात. 17 आपण हॉटेलला व्हिजिट किंवा इन्स्पेक्शन केले, 5 सुधारणा नोटीस दिल्या. कोकणामध्ये 23, 10 परवानगी निलंबन केले. पुण्यामध्ये 53, 25 सुधारणा नोटीस, 7 परवानगी निलंबित केले. नाशिकमध्ये 20 सुधारणा नोटीस, 7 निलंबन परवानगी 10. छत्रपती संभाजीनगर 4 आस्थापनांना व्हिजिट केली, 1 परवाना निलंबित केला. अमरावतीमध्ये 23 ठिकाणी व्हिजिट केल्या, 15 सुधारणा नोटीस दिल्या, 4 निलंबन केले. नागपूरमध्ये 14 सुधारणा नोटीस 10 आणि महाराष्ट्रामध्ये एकंदर 154 व्हिजिट, 62 सुधारणा नोटीस, 32 लायसन्स सस्पेंड केलेले आहेत. आणि याच्यापेक्षाही मोठी कारवाई आजही चालू आहे आणि चालू राहणार आहे. मात्र आमचा फोकस सगळ्या सेक्टरवरती राहणार आहे. हॉटेल चालू झालं म्हणजे दूध कमी झालं किंवा प्रोहिबिटेड आयटम कमी झालं असं नाही. प्रोहिबिटेड आयटम कशाही परिस्थितीत आम्ही कमी करणार नाही. दूध आणि दुधाचे पदार्थ याच्यावरती खूप मोठा फोकस आहे. वेगवेगळे सेक्टर्स आहेत, त्या वेगवेगळ्या सेक्टरवरती कारवाई चालू आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काळात डेफिनेटली दिसतील. आय थिंक नाही आता बस झालं, आपण खूप बोललो, माझा घसा दुखायला लागला.